अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। खातं कोणाला मिळणार यामध्ये कुठलंही तथ्य नाही, ही बातमी निराधार आहे। परवाच ज्यावेळेला कोर कमिटीची मीटिंग झाली, देवेंद्रजींनी सांगितलं की ज्या जागा कमी आल्या त्याची जबाबदारी मी स्वीकारतो, तिथपर्यंत ठीक होतं। नंतर आपल्यासमोर त्यांनी सांगितलं की मग मी सरकारमधून बाहेर पडतो आणि नंतर संघटनेचं काम करतो, 3 महिने पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढतो। पण आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीला नकार दिलेला आहे। माननीय आमचे अध्यक्ष आहेत बावनकुळेजी, त्यांनी तात्काळ प्रेस घेऊन आपल्यासमोर या गोष्टीचा खुलासाही केलेला आहे। आम्ही सांगितलं देवेंद्रजी संघटनेचे काम करतील आणि मंत्रिपदावर उपमुख्यमंत्री राहतील, त्यांनी कुठले राजीनामे देण्याची गरज नाही, आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आम्ही या मतावर सर्वजण ठाम आहोत, आम्ही सर्व ठाम आहोत। आज अमित भाईंना ते दिल्लीमध्ये त्या ठिकाणी भेटलेत, त्यांचं काय चर्चा झाली मला माहीत नाही, पण आम्ही या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठींना सांगणार आहोत। दिल्लीला आम्ही परवा शपथविधीला जाऊ त्यावेळेला आम्ही वेळ घेणार आहोत आणि आम्ही कोर कमिटीची जी टीम आहे ती पक्षश्रेष्ठींना भेटून जर गरज असेल तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना आमच्याही भावना सांगणार आहोत। पण देवेंद्रजींनी कुठेही राजीनामा देण्याची गरज नाही, ते सक्षम आहेत, ते संघटनाही सांभाळू शकतात आणि ते सरकारमध्ये राहू शकतात। निश्चित देवेंद्रजी अतिशय आमचे सक्षम नेते आहेत, त्याबद्दल कुठला दुमत कोणाच्या मनामध्ये नाहीच आहे आणि त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपदी असलेच पाहिजे। गृहमंत्र्यासारखं एक जबाबदार पद, त्यांचं गृह खातं हे त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहे, तेही त्यांनी सांभाळलं पाहिजे आणि त्याबरोबर संघटनेचं कामही ते बघतील।